सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते. आणि आजचा वार सुद्धा सांगते. आजचा वार आहे बुधवारचा आणि संध्याकाळचं मार्केटला गेले होते रुद्रांशचे पप्पा. त्यांनी आणलेला आहे शिंगाडे, तर ते शिंगाडे खात खात मी शेंग मोडायला बसली. तसं तर सकाळचा स्वयंपाक आहे आणि हे ऑफिसला जाणार आहेत जेवायला, त्याच्यामुळे मला करायचं नाही आहे. पण जी आपली तयारी आहे उद्याची, जसे शेंग वगैरे असतात ते वेळेवर आपल्याला मोडणं शक्य होत नाही आणि लवकर मोडून पण होत नाही. त्याच्यासाठी आपण रात्रीलाच रिकाम्या वेळेमध्ये उद्याची म्हणजे सकाळची तयारी करून घ्यायची. तर तेच मी तयारी करते, शेंग वगैरे मोडून टाकायची की ऐनवेळी आपलाच तेवढा टाईम वाचतो. बस टाईम वाचला आपला तर सकाळी घाई गडबड गोंधळ होत नाही. आणि सकाळची वेळ म्हणजे सगळ्यांचीच घाई गडबडीची असते. मिस्टरांना ऑफिसला जायचं असते, मुलाला शाळेत जायचं असते, त्यांचं टिफिन चहा नाश्ता हे सकाळी घाई गडबड असते, तर तेवढीच आपली वेळ वाचते. म्हणून शेंग वगैरे असतील तर ते रात्रीला तशी तयारी करून ठेवायची. मार्केटमधून आणलेली ताजी ताजी गवार होती आणि ती पण देसी होती. आणि मी गवाराच्या शेंगा अशा बारीक बारीकच तोडून घेते. त्याला शिरं वगैरे असतात आणि ते खाताना आपल्या तोंडाला लागलं तर ते व्यवस्थित लागत नाही. तुम्ही बघू शकता शिरं किती निघाले आहेत गवाराच्या शेंगाचे. आणि माझे शेंगा तोडेपर्यंत रुद्रांश आणि रुद्रांशच्या पप्पांनी वाटाण्याचे दाणे सोलून काढले होते आणि ते वाटाण्याचे दाणे तव्यावरती मीठ टाकून तेल टाकून फ्राय करून देते. आणि असे फ्राय केलेले दाणे ना ह्या दोघा बापलेकांना आवडतात. आपण तोपर्यंत दुसरं काम करत बसलो की हे निवांत असं खातात. रुद्रांशची सुद्धा 9ची शाळा असते आणि हे सुद्धा सकाळी ऑफिसला जातात, तर सकाळी खायला काही वेळ मिळत नाही. सकाळी नाश्ता वगैरे केलं की हे निघून जातात आपल्या कामावरती. रुद्रांश जातो शाळेत आणि कामावरती जायच्या आधी मी काहीतरी नाश्ता वगैरे करून देते, कारण यांची टायमिंग काही यायची जेवायला यायची फिक्स नसते. आणि एकदा का पुरुष मंडळी घरातून गेले तर काम संपेपर्यंत ते काही घरात येत नाही. त्यामुळे पोटात काहीतरी अन्न असलं तर आपल्याला सुद्धा तेवढी काळजी वाटत नाही आणि त्यांना सुद्धा बरं पडते. मी इथे गॅस ओटा क्लीन करते. जेवणं झाली, स्वयंपाक झाला, जेवणं झाली, त्याच्यानंतर गॅस ओटा क्लीन करते. भांडे वगैरे सगळे बाहेर काढून ठेवलेले आहेत जे आपल्याला घासायचे आहेत. त्याच्या आधी म्हटलं गॅस वगैरे क्लीन करून घ्यायची, नंतर घासायचं आपण भांडे. आणि रात्रीचे भांडे मी रात्रीच घासते, ते एक चांगली सवय आहे मला. आईकडेच, आमच्या आईकडे सुद्धा म्हणजे माझ्या आईकडे सुद्धा रात्रीचं भांडे रात्रीच घासतात. आणि असं पण खरकटी भांडी जास्त वेळ ठेवलं तर ते आपल्यासाठी पण बरोबर नाही आणि म्हणजे ते चांगलं दिसत सुद्धा नाही ना. तर वेळेवर घासून घेतलेलं बरं. तर मी रात्रीचे भांडे जेवढे पण असतील तेवढे रात्रीच घासते. तरी सुद्धा मग सकाळी नाश्ता पाण्याचे हे भांडे वगैरे तर असतातच, तर थोडे फार असतात. तेवढंच आपलं काम सुद्धा भारी होत नाही, हलकं होऊन जातो. रात्रीचे भांडे रात्रीच घासली तर जरा किचन वगैरे क्लीन केलं तर सकाळी सुद्धा आपल्याला तेवढाच वेळेची बचत होते. तर माझी ही एक सवय आहे. स्वयंपाक वगैरे झालं, जेवणं झाली की मी रात्रीच कामं आटपून घेते. किचन क्लीन करायची असेल, ओटा साफ करायचा असेल, भांडे घासायची असेल तर ही रात्रीच करते. यांना तर म्हणतात आता हिवाळा आहे, थंड लागते आणि गार पाणी आहे, कशाला घासते, सकाळी होणार असं म्हणतात. पण ती एक आपली सवय आहे. कोणी काही पण म्हणू दे, घासल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. माझी तर ती एक सवयच आहे. भांडे वगैरे रात्री घासून ठेवते आणि घासल्याशिवाय मला ते बरोबर वाटत नाही, काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं. तर मी ही एक चांगली सवय लावून घेतली स्वतःला. आणि रुद्रांश बघतो आहे तू काय करते मम्मी म्हणून. भिंतीला व्हाईट कलरची टाईल्स लावली आहे आणि जरा पण तेलाचे शिट्टे पडले किंवा मसाल्याचे वगैरे पडले शिट्टे तर ते बरोबर वाटत नाही. तर वेळी स्वच्छ करून घेतल्याबरोबर भांडे घासलं, झाडू लावलं तर तेवढाच आपला व्यायाम सुद्धा होतो. बाहेर तर इतका गारठा आहे, आमच्याकडे आजूबाजूला शेती आहे, त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस बाहेर निघला तर इतकी थंडी वाटते की तुम्हाला काय सांगायला पाहिजे. आणि गावखेड्यामध्ये तर जास्तच थंडी वाटते. आणि वरून आमच्या घराच्या जवळपासच नदी आहे, त्याच्यामुळे तर अजूनच जास्त गार वाटते इकडचं वातावरण. अशा पद्धतीने छान असा मी आपला किचन ओटा क्लीन करून घेतला. तसा तर आमचा ओटा छोटा असाच आहे. आणि इथे आहे ह्या भांड्यामध्ये भात. जेव्हा भात असेल किंवा नसेल, आमच्याकडे रात्रीचं भाताचं भांडं घासत नाही किंवा स्वच्छ करत नाही. असं म्हणतात की रात्रीच्या वेळेस देव येतात आपल्याकडे जेवायला, त्याच्यामुळे अन्नपूर्णा देवी येते आपल्याकडे जेवायला, काही आहे की नाही म्हणून बघायला येते असं म्हणतात. त्याच्यामुळे आम्ही भाताचं जे पातेलं असते, गंज असते, ते आम्ही कधीच घासत नाही. आणि इकडे सुद्धा बघा मस्त असा क्लीन झालेला आहे, भांडे घासून झाले.
भांडे घासल्यानंतर ज्या बकेट वगैरे असतात पाणी भरायच्या ते मी रात्रीचंच घासून ठेवते. सकाळी उठलं तर कोणी पण नळ चालू करतो म्हणजे बोरवेल चालू करतो तर पाणी घ्यायला लगेचच बरं पडते आणि आपल्याला बकेट घासायची पाणी भरायच्या ज्या बादल्या आहेत त्या मी रात्रीचंच घासून ठेवते म्हणजे सकाळी बोरवेल कोणी पण चालू करतं आणि त्यावेळेस आपल्याला घाई गडबड होत नाही. बकेट घासलेले असले तर लवकर धुवून आपण त्याच्यामध्ये पाणी भरू शकतो. तर ही एक माझी सवय आहे. रात्रीचं भांडे घासलं की मी बकेटी सुद्धा सगळ्या घासून टाकते आणि जो बेसिंग एरिया आहे तो सुद्धा क्लीन करते म्हणजे सकाळी उठून आपल्याला तिकडे घाण दिसणार नाही किंवा अस्वच्छता दिसणार नाही. आपल्या मनामध्ये चांगले विचार येतील, चांगलं बघायला मिळेल याच्यासाठी मी रात्रीच्याच मस्त तिकडून क्लीन करून घेते. आणि आत्ता सकाळच्यासाठी थोडंसं तांदूळ बघून घेते. तांदूळ तर तसे चांगलेच आहेत पण थोडेसे काळे तांदूळ वगैरे असतात घरचे तांदूळ असल्यामुळे तर ते सुद्धा स्वच्छ करून घेते. सकाळसाठी रात्रीच भाज्या निवडून ठेवणे, तांदूळ स्वच्छ करून ठेवणे, रात्रीचेच भांडे घासून टाकणे, तसंच रात्रीचंच किचन क्लीन, ओटा क्लीन करून ठेवणे ह्या चांगल्या सवयी सुद्धा आहेत आणि तेवढ्याच प्रत्येक गृहिणीला सकाळी धावधोपड होणार नाही याची सुद्धा आपल्यालाच काळजी घ्यावी लागते. आपल्या मदतीला तर कोणी येत नाही तर हे कामं आपण केलं आधीच तर आपल्याला वेळेवर हलके होऊन जातात कामं आणि सकाळच्या वेळेला घाई गडबड होत नाही. तेवढाच आरामातही 5-7 मिनिटं आपण आरामातही उठलो तरी सुद्धा काही फरक पडत नाही. अशा पद्धतीने रात्रीच्या वेळेस ह्या छोट्या मोठ्या गोष्टीची पूर्वतयारी करून ठेवली तर सकाळच्या वेळेस आपल्याला घाई गडबड होत नाही. तर मी अशा पद्धतीची रोजचीच आपली पूर्वतयारी करून ठेवते सकाळी जेणेकरून की मला घाई गडबड होणार नाही. एक तर रुद्रांश उशिरा उठतो त्याला उठवण्यामध्ये मला अर्धा-पाऊण तास त्याच्यात जातो आणि उठल्याबरोबर लहान मुलं पटापट कोणतीच कामं करत नाही म्हणजेच अंघोळ असेल किंवा ब्रश असेल तर ते पटापट करत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा आपला अर्धा तास असाच निघून जातो. म्हणून ही सगळी अशी पूर्वतयारी करून ठेवली तर वेळेवर आपल्याला आपला टाइम सुद्धा वाचतो आणि मुलांना सुद्धा तेवढाच टाइम आपल्याला देता येतो. तर अशा प्रकारे मी रात्रीचीच पूर्वतयारी करून ठेवते. तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. नवीन असतील त्यांनी सुद्धा